आज आपण शेवच्या लाडूची अशी छानपैकी रेसिपी बनवणार आहोत। पाहू शकता किती अशी छान अशी रेसिपी लाडू झालेली आहेत, किती एकदम मस्त असे खायला एकदम स्वादिष्ट असे लाडू झालेले आहेत। तर चला आपण शेवच्या लाडूची रेसिपी तयार करायला चालू करूया। नमस्कार, आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी गोड अशी एक रेसिपी घेऊन आलेलो आहे। आता दिवाळीचाही सण जवळ आलेला आहे, त्यासाठी एक गोड अशी तुमच्यासाठी मी रेसिपी घेऊन आलेलो आहे। तर शेवचे लाडू ही रेसिपी तुमच्यासाठी मी आज बनवणार आहे। पारंपरिक पद्धतीनुसार मी ही रेसिपी तयार करणार आहे। तर माझी ही रेसिपी कशी वाटली तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। जर माझी रेसिपी अजून छान वाटली तर तुम्ही ह्या दिवाळीला माझी रेसिपी तयार करून पहा आणि तुमच्या फ्रेंडलाही शेअर करा, सर्वांना शेअर करा। तर चला आता आपण शेवचे लाडू ही रेसिपी तयार करायला चालू करूया। शेवच्या लाडूसाठी लागणारे आपण साहित्य पाहूया। हे 250 ग्रॅम मी बेसन घेतलेलं आहे। अर्धा चमचा विलायची पावडर घेतलेली आहे। 15-16 मनुके घेतलेले आहेत। हे 10 ते 12 काजू घेतलेले आहे। हे काजू मी एका काजूचे 2 भाग करून घेतलेले आहेत। 10 ते 12 काजू घेतलेले आहेत आणि 10 ते 12 ही पिस्ता घेतलेले आहे। आणि ही 250 ग्रॅम मी साखर घेतलेली आहे पाक करायसाठी। आणि काजू रोस्ट करण्यासाठी मी 2 चम्मच टेबलस्पून मी घी घेणार आहे। तर चला आपण सर्वप्रथम शेवचे लाडू तयार करण्यासाठी जी बेटर बनवायचं आहे ते बनवून घेऊया। चला आपण शेव बनवण्यासाठी हा चण्याच्या पिठाचा आटा मिक्स करून घेऊया। या आटामध्ये मी थोडंसं मीठ टाकतो, 1.5 टेबलस्पून मीठ टाकतो। थोडं चवीसाठी मीठ टाकतो। आटा असा पातळ करून घेऊ नका, मीडियम पाहिजे, जास्त घट्टही नाही आहे जास्त पातळी नाही आहे। मीडियम अशी शेव अशी छान पद्धतीने आपल्या ह्याच्यामधून पसाच्यामधून खाली येईल या पद्धतीने तुम्ही आटा मिक्स करून घ्या। हे 250 ग्रॅम हे बेसन आहे, त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। तर हे छान पद्धतीने असं आपण हे मिक्स करून घेऊया। हे मी ओरिजिनल डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही डाळीचं पीठ घ्या किंवा हे रेडीमेड घेतलं तर त्याच्यामध्ये चांगली आपली शेव पडत नाही आहे। तर तुम्ही डाळीचंच दळून घेऊन या। डाळ दळून तुम्ही त्याचा चण्याच्या डाळीचा आटा यूज करा, बेसन यूज करा। जास्त कठीण जास्त हार्डी मिक्स करू नका आटा, जास्त पातळी करू नका। आणि गाठी तयार नाही होणार याची दक्षता घ्या बेसन मिक्स करताना, गाठी होणार नाही याची दक्षता घ्या। तर ह्या पद्धतीने मिक्स करून घ्या। हे 250 ग्रॅममध्ये हे हाफ ग्लास आहे एवढंच पाणी लागतं, जास्त पाणी टाकू नका। आणि बेटर आपलं असं मऊ असं हे पाहू शकता तुम्ही, बेटर किती छान असं झालेलं आहे, आपलं मिक्स करून झालेलं आहे। ह्या पद्धतीने मिक्स करून घ्या। चला आपण शेव तयार करायला चालू करूया। आता आपण शेव तयार करायला चालू करूया। ही छानपैकी बघा बेटर मिक्स केलेलं आहे मी। तर आपण चला शेव तयार करायला चालू करू। चला आपण शेवच्या लाडूसाठी शेव पाडून घेऊया।
शेवसाठी बेटर तयार झालेला आहे. आटा चांगला मिक्स करून घेतलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही मस्तपैकी असं ह्या पद्धतीनं तुम्ही बेसन मिक्स करून घ्या. आता हे जे बेसन आहे ती मी साच्यामध्ये शेव पाडण्यासाठी साच्यामध्ये भरून घेतो. ही साचा घेतलेला आहे मी. ह्या साच्यामध्ये हे आपण बेसन भरून घेऊया. ह्या पद्धतीने हे पूर्ण भरून घ्या. त्याच्यामध्ये साच्यामध्ये गॅप असा राहिला नाही पाहिजे ह्याची दक्षता घ्या. तर ह्या पद्धतीने साच्यामध्ये तुम्ही बेसन पीठ भरून घ्या. शेवचे लाडू बनवण्यासाठी आपण आता शेव तयार करायला चालू करूया. तेल असं लो फ्लेमवरच गरम करा. जास्त जर फ्लेम ठेवली तर ती शेव तुमची जास्त लवकर कडक होते किंवा ब्राऊन होते, ह्याची दक्षता घ्या. तर चला आपण शेव पाडायला चालू करूया. असं हळूहळू फिरवत जा असं गोल ह्याच्यामध्ये एक राऊंड असा फिरवत जा. तर हे बोटाने असं कट करून घ्या. जास्त ब्राऊन होईपर्यंत हे करू नका. आता ह्याला पलटी करून घेऊया आपण. पाहू शकता तुम्ही असं लो फ्लेमवरच भाजून घ्या ह्या शेवला. जास्त तुम्ही जर भाजली तर ब्राऊन होईल. पाहू शकता कशी छान अशी शेव आपली झालेली आहे. जास्त कडक होईपर्यंत भाजू नका. पाहू शकता तुम्ही किती छान अशी शेव झालेली आहे. ते आपण एका पॉटमध्ये साईडला काढून घेऊया. अशी आपण जेवढी शेव आहे तेवढी आपण पाडून घेऊया. लो फ्लेमवर फ्राय करा, याची दक्षता घ्या. नाहीतर हाय फ्लेमवरती करपण्याची शक्यता असते. शेव जास्त कडकही होते, ह्याची काळजी घ्या. जेव्हा तुम्ही शेव तयार करता तर ह्याची फ्राय करतानाची दक्षता चांगली घ्या. नाहीतर तुमची कडक शेव ही जास्त कडक होऊन जाईल किंवा ब्राऊन कलर येईल. तर ब्राऊन कलर आला नाही पाहिजे. येलो कलरने तुमचे लाडू एकदम छान दिसतात, याची काळजी घ्या. आणि आपलं जी बेटर आहे, बेटर एकदम मऊ मळा, जास्त पातळी नाही आहे, जास्त घट्ट नाही आहे. त्यानुसार आपली शेव चांगली पडते, याची काळजी घ्या. त्याला आपण पलटी मारूया. पाहू शकता छान अशी मस्त अशी आपली शेव तयार झालेली आहे. शेव तळण्यासाठी मी पाव किलोपेक्षा थोडं 300 ग्रॅम तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. या पद्धतीने आपण सर्व शेव तयार करून घेऊया. आपली शेव तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता अशी छानपैकी भाजून घेतलेली आहे. लो फ्लेमवर भाजून घेतलेली आहे, पाहू शकता. तर आता आपण हे शेव हाताने अशी बारीक करूया. जास्तही बारीक करू नका, हलकी हलकी अशी बारीक करून घेऊया. त्या पद्धतीनं अशी बारीक करून घेऊया. छान अशी आपली हे शेव तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त अशी कलर बी असा छान आलेला आहे शेवला.
एखादी गाठ वगैरे जर असेल तर ते काढून टाका, त्याची काळजी घ्या. छान असे आपले शेवचे लाडू तयार होणार आहे. पाहू शकता मस्तपैकी असा खमंग शेवचा तर खमंग असा वास सुटलेला आहे छानपैकी मस्तपैकी. ह्या पद्धतीने शेव बारीक करून घ्या तुम्ही, जास्त बारीक करू नका, एवढी बारीक करून घ्या अशा पद्धतीने. चला आपण पाक तयार करायला चालू करूया. चला आपण शेवचे लाडू तयार करण्यासाठी पाक तयार करायला चालू करूया. ही मी पाव किलो साखर घेतलेली आहे. तर ही या कढईमध्ये मी टाकतो. खालून गॅस चालू केलेला आहे लो फ्लेमवरती. तर ह्याच्यामध्ये मी जेवढी साखर भिजेल एवढंच पाणी टाकलेलं आहे. तुम्ही पाहू शकता साखर भिजेल एवढंच पाणी टाकलेलं आहे. तर ह्याला मी थोडीशी फ्लेम थोडी हाय करतो आणि ह्याला असं ढवळत राहा. पाक करताना एकतारी पाक करा. एकतारी पाक केला तर तुमचे लाडू छान बनतात. जास्त कडकही नाही आहे, जास्त लूजही नाही आहे, छान असे लाडू बनतात. तर तुम्ही एकतारी पाक करा. तर चला आपण ह्याला 4 ते 5 मिनटं पूर्ण कुक करून घेऊया. अडीचशे ग्रॅम बेसनसाठी मी 250 ग्रॅमच साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या गोडीनुसार थोडी कमी करू शकता किंवा वाढवू शकता. मी ह्याच्यामध्ये वेलची पूड 1/2 टेबलस्पून ॲड करतो. वेलची पूडमध्ये छान असं स्वाद, लाडूला स्वाद येतो. 1/2 टेबलस्पून मी वेलची पूड ॲड केलेली आहे मी. आता आपण ह्याला असं हलवत राहूया. शेवचे लाडू करताना पाक ही कृती सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. पाक हा एकदम व्यवस्थितच बनायला हवा. जास्त जर व्यवस्थित नाही बनला तर तुमचे लाडू तयार व्यवस्थित होणार नाहीत. तर सगळ्यात पाक बनवताना दक्षता चांगली घ्या. जेवढी तुम्ही साखर टाकतात, साखर जेवढी भिजेल एवढेच तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा. जास्त पाणी ॲड केलं तर जास्त वेळ पाक बनण्यासाठी जास्त वेळ लागतो. जर तुम्ही कमी पाणी यूज केलं तर पाक लवकर तयार होतो तुमचा. पाक चेक कसा करायचा तर तुम्ही एका वाटीमध्ये पाणी घेऊन ठेवा. 2 पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. जसं मी या वाटीमध्ये पाणी घेऊन ठेवलं आहे. जर तुम्हाला जर पाक चेक करायचा आहे तर ह्याच्यामध्ये 1-2 बूंद ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाका. पाण्यामध्ये जर खाली तळाला जर त्याची असं गोल असं गाठ तयार झाली तर तुम्ही असं बोटाने चेक करू शकता किंवा हाताने असं हातामध्ये घेऊन असं तार चेक करू शकता. तार किती 1 येते का 2 येते. एकतारीच तुम्ही पाक बनवा. पाक बनवताना दक्षता चांगली घ्या. जर तुमचा पाक बिघडला तर तुमचे लाडूही बिघडणार. पाण्याचे प्रमाण लक्षात ठेवा. जसजसं पाक तयार होईल तसतसं घट्ट पाक तयार होत जाईल. जसं घट्ट झाला की तुम्ही पाण्यामध्ये त्याचा 1 थेंब टाकून चेक करू शकता. जेव्हा तुम्ही चेक करता तेव्हा थोडासा गॅसची फ्लेम लो ठेवा, लो करा.
नाही तर तुम्ही चेक करेपर्यंत 2 तारही होऊ शकतो. तुमचा जो पाक आहे तो 1 तारवरून 2 तार होऊ शकतो, कारण फ्लेम हाय राहते. त्यासाठी तुम्ही गॅस पूर्ण बंद करा. ज्यावेळेस तुम्ही चेक करता किती तारी बनला आहे पाक तुमचा, एकदम लो करा किंवा बंद करा. नंतर जर 1 तारी बनला नाही तर अजून हे त्याला फ्लेम वाढवून कुक करा. असंही तुम्ही चेक करू शकता. असंही तुम्ही पाक चेक करू शकता. जर तुमची तार बनत असेल तर तुमचा पाक रेडी झाला. ही जे असं आपण जी खाली सोडत आहे तर त्याची जर तुमची तार बनत असेल तर तुमचा पाक रेडी झाला म्हणून समजा. माझी रेसिपी कशी तुम्हाला वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंडला, फॅमिलीमध्ये सर्वांना माझा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. अजून 1 तारी आपला पाक झालेला नाही आहे. अजून थोडा वेळ आपण अजून कुक करून घेऊया. पाक आपण 3 पद्धतीने चेक करू शकतो. एकतर एका बाउलमध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन तुमचा पाकाचा 1 थेंब त्याच्यामध्ये टाका. जर आतमध्ये जर एकाच जाग्यावर अशी गोल गोळीसारखे जर पाक बनला तर आपला पाक तयार झाला म्हणून समजा. सेकंड ट्रिक आहे, तुम्ही असा चमच्यामध्ये घ्या आणि असं चमच्यामधून वरून सोडा. जर ती पूर्णपणे तार बनत असेल तर तुमचा पाक तयार झाला म्हणून समजा. दुसरा आहे, तिसरी ट्रिक आहे, हातामध्ये एका पॉटमध्ये थोडासा पाक टाका आणि दोन्ही चिमटीमध्ये असा चेक करू शकता. जर तार बनत असेल तर तुमचा पाक तयार झाला म्हणून समजा. थोडंसं आपण आता हे चेक करूया. बघा, मी पाण्यामध्ये टाकून चेक करतो. अजून थोडा वेळ आपल्याला पाक तयार करावा लागेल. गोळी बनत नाही आहे पाण्यामध्ये. अशा हाताने आपण चेक करायची गोळी बनते का नाही ते. जेव्हा गोळी तयार व्हायला लागली की आपण गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करा, चालू ठेवू नका आणि त्याच्यामध्ये शेव ॲड करून मिक्स करू शकता. असं हलवत राहा पाक बनेपर्यंत. तर मी थोडं ह्याच्यामध्ये टाकून पाहतो, चेक करून पाहतो. याने मी चेक करतोय. आपला पाक तयार झालेला आहे, पाहू शकता. 1 तारी पाक तयार झालेला आहे. कंटिन्युटी अशी तार अशी तुटत आहे. तर आपला पाक तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने अशी कंटिन्युटीमध्ये तार राहिली पाहिजे. आणि पाण्यामध्ये बी तुम्ही एकदा थोडासा टाकून पाहू शकता. असं पाण्यामध्ये टाकला की असं बोटाने चेक करा. आपला पाक तयार झालेला. आपण गॅस बंद करूया आणि ह्याच्यामध्ये ही जी शेव आहे ती मिक्स करूया आपण. पूर्णपणे ह्याच्यामध्ये तुम्ही टाकून घ्या अशी शेव. आणि हे जी पाकाचं मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घ्या. हे जो पाक आहे हे ह्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्ही मिक्स करून घ्या. मी पूर्ण गॅस बंद केलेला आहे. मी पाहू शकता तुम्ही मस्तपैकी असा याला पाक लागला आहे, पाहू शकता तुम्ही.
तर पूर्ण हलवून घ्या व्यवस्थित. छानपैकी असा पाक तयार झालेला आपला मिक्सही झाला आहे. पाहू शकता तुम्ही किती छान असा पाक मिक्स झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट मिक्स करूया. ड्रायफ्रूटमध्ये हे मनुके आहेत 10 ते 15 मनुके आहेत. त्यानंतर एक काजू आहेत. काजूही आपण ॲड करूया. आणि हा पिस्ता आहेत. हे 10 ते 15 पीस पिस्ता आहे. ह्याला हाफ हाफ करून घेतलेला आहे. तर ह्याला बी आपण छानपैकी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर हे सर्व मिश्रण जे आहे तुम्ही असं मिक्स करून घ्या. तर हे पूर्णपणे मिक्स झालेलं आहे मिश्रण. तर एक 5 मिनटं थांबूया आपण आता आणि मग लाडू तयार करायला घेऊया. त्याला आपण 20 ते 25 मिनटं थंड झालेलं आहे मिक्सर. आपलं मिक्सर शेवलाडूचे मिश्रण 15 ते 25 मिनटं थंड झालेलं आहे. चला आपण आता लाडू तयार करूया. तर ह्या पद्धतीने पाहू शकता लाडू असे ह्या पद्धतीने तयार करून घ्या. हे पाहू शकता हे लाडू तुम्हाला जेवढी साईज हवी आहे त्या साईजनुसार तुम्ही हा लाडू मस्त असे तयार करून घ्या. चला आपण सर्व लाडू आपण तयार करून घेऊया ह्या पद्धतीने. या पद्धतीने वळलेले आहेत पाहू शकता. सर्व लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता कशी छान असे शेवचे लाडू झालेले आहेत. सर्व असे लाडू झालेले आहेत. पाहू शकता किती असे छान मस्त खायला एकदम क्रिस्पी असे लाडू लागत आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि ही रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. माझा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. छान अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की घरी करून पहा. मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. द 250 ग्रॅम पिठामध्ये 10 ते 12 लाडू तयार होतात. ह्या साईजचे पाहू शकता किती छान असे लाडू तयार झालेले आहेत. मस्त असेच लाडू बुंदीचे शेवचे लाडू तयार झालेले आहे. पाहू शकता छान असं स्ट्रक्चर आलेलं आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.